नमस्कार सर्वांना. तर स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या चॅनलवर फिनटेक विथ सुधांशू. तर मी आज आपल्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना ज्या मोठ्या चुका लोक करतात त्याच्यावर आज मी बोलणार आहे. तर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना लोक बरेचसे चुका करतात. त्यामधल्या मेजर 5 चुका मी इथे आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्या चुका का करू नये आणि त्याचा परिणाम काय होतो तेही आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिली चूक आहे ते म्हणजे मागील रिटर्न्स पाहून फंड घेणे. आपण बघतो बऱ्याच लोकांना मी जेव्हा त्यांचा पोर्टफोलिओ बघतो तेव्हा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असं दिसून येतं की गेल्या 2 ते 3 वर्षात किंवा 4-5 वर्षात जे फंड टॉप परफॉर्मन्सला आहेत ते फंड त्यांनी पोर्टफोलिओमध्ये घेतलेले असतात. हे एकच कारण असतं की गेल्या वर्षी किंवा गेल्या 2 ते 3 वर्षात हा फंड टॉप 10मध्ये होता म्हणून हा फंड घेतलेला आहे. पण ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटीमध्ये बघायला गेलं तर ही पद्धत चुकीची आहे. तुम्ही जर गुगलवर जाऊन नीट फंडचा अभ्यास केला तर तुम्हाला असं दिसून येईल की गेल्या वर्षी टॉप 10मध्ये जे फंड होते ते आज कुठेतरी टॉप 20मध्ये आलेले आहेत किंवा खाली आले आहेत. त्याच्या उलट गेल्या वर्षी जे 20 किंवा 30 नंबरला होते ते कुठेतरी आज वरती आलेले आहे. म्हणजे तुम्हाला असं कळून येतं की एक फंड किंवा एक स्पेसिफिक कॅटेगरीतले फंड असं लाईनमध्ये कधीच चालत नाहीत किंवा त्यांचा परफॉर्मन्स हा प्रत्येक वर्षी हा सेमच असतो असंही नाही. उलट हाय रिटर्न्स म्हणजे हाय रिस्क. कारण की का गेल्या 5 वर्षात किंवा 6 वर्षात त्या स्कीमने समजा 25 ते 30% रिटर्न दिलेले आहेत, तर येणाऱ्या काही वर्षात त्याचं रिटर्न कमी पण होऊ शकतो आणि तसाचही राहू शकतो. पण मला इथे सांगायचं की फक्त हे एकच कारण याच्यामुळे तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करू नका. तर कसं सिलेक्ट करायचं आहे फंड त्यासाठी तुम्ही ॲडवायझरची तुमच्या मदत घेऊ शकताय. पण अजून महत्त्वाचं सांगायचं गेलं तर तुम्ही चेक करू शकताय की त्या फंडचे रोलिंग रिटर्न्स म्हणजे काय की पॉईंट टू पॉईंट रिटर्न. म्हणजे एखाद्या ठराविक दिवशी एखाद्या ठराविक तारखेला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली असती तिथपासून ते एका ठराविक वेळेपर्यंत ठराविक डेटपर्यंत जे रिटर्न्स असतात त्याला रोलिंग रिटर्न म्हणतात. याच्यामुळे काय कळतं की त्या फंडचा कन्सिस्टन्सी रेशो कळतो आपल्याला की तो फंड कन्सिस्टंट चांगला रिटर्न देतो आहे का. प्लस त्या फंडचं ड्रॉडाऊन आपण चेक करतो. म्हणजे तो फंड जास्तीत जास्त एका वर्षात किंवा 2 वर्षात त्या ठराविक वेळेत किती खाली पडलेला आहे ते आपण चेक करायचं असतं. तर इथे इथे तुम्हाला तुमचा ॲडवायझर हा मदत करेल. मला एवढं सांगायचं की तुम्ही फक्त मागील रिटर्न्स बघून कधीच फंड घेऊ नका. ही पद्धत फार चुकीची आहे आणि रिस्की. दुसरी एक मोठी चूक लोक काय करतात की भरपूर फंड घेणे. बऱ्याच लोकांचे मी पोर्टफोलिओ जेव्हा बघतो त्यात असं दिसून येतं की त्यांनी 10, 15, 20 फंड घेतलेले असतात. कारण की त्यांना असं वाटतं की आपण जास्त फंड घेतले म्हणून जास्त रिटर्न बनतात. तर हे डायव्हर्सिफिकेशन नसून ह्याला ओव्हर डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. याच्यामुळं काय होतं की तुमच्या फंडची संख्या वाढते आणि तुमचे रिटर्न्स कमी होतात. कारण की बरेचसे फंड त्यातले खाली पडतील किंवा निगेटिव्ह परफॉर्म करतील किंवा बाकीचे फंड चांगला परफॉर्म करतील, पण ॲव्हरेजली तुमचे रिटर्न्स हे कधी पण. तर त्या जागी तुम्ही 3 ते 5 फंड किंवा 6 फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवायचे. हे एक आयडियल कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करायचं आहे, ओव्हर डायव्हर्सिफिकेशन नाही. सोबतच आपल्याला हे बघायचं की आपण घेतलेले फंड हे सेम कॅटेगरीमधले तर नाहीत का. किंवा आपण एखादा मिड कॅपचा फंड उचलला आणि दुसऱ्या कंपनीचा सेम मिड कॅप फंड उचलला, त्यात काय होणार की सेम फंडमध्ये बऱ्यापैकी सेमच स्टॉक असतात. त्यामुळे तुमचं डायव्हर्सिफिकेशन म्हणजे ॲक्च्युअलमध्ये झालेलं नसतं. त्यामुळे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन हे चांगलं करायचं आहे. म्हणजे ठराविक कॅटेगरीमधल्या ठराविक स्टॉक्स किंवा फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि भरपूर फंड जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुमचं त्या पूर्ण जेवढ्या पोर्टफोलिओ तुमचं ट्रॅकिंग कधीच राहत नाही. प्रत्येक फंडचा परफॉर्मन्स तुम्हाला ट्रॅक करणं अवघड जातं. त्यामुळे आयडियली 3 ते 5 फंड जेव्हा तुम्ही ठेवताय तेव्हा तुमची इन्व्हेस्टमेंट ही एका डिसिप्लिन वेने चालते. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची चूक लोक काय करतात की गोलशिवाय गुंतवणूक करणे. म्हणजे बऱ्याच लोकांचा ॲप्रोच मी बघितलेला आहे की पैसे टाकतोय बघू काय होतंय. पण हा सगळ्यात वर्स्ट ॲप्रोच आहे. आपल्याला आपल्या इन्व्हेस्टमेंटला गोल मॅप करायचे आहेत. गोल कुठले कुठले असू शकतात मग ते भविष्यात. समजा तुम्हाला रिटायरमेंट घ्यायची आहे किंवा तुमच्या मुलांचं लग्न करायचं आहे किंवा तुमच्या मुलांचं शिक्षण करायचं आहे किंवा घर घ्यायची आहे, गाडी घ्यायचं आहे, बंगला घ्यायचा आहे. तर तुमच्या प्रत्येक गोलला तुमची प्रत्येक SIP ही मॅप असली पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमच्या गोलला आणि तुमच्या SIPला तुम्ही इमोशनल अटॅच होता. त्यामुळे जेव्हा तुम्ही SIP विड्रॉल किंवा SIP स्टॉप करायचा विचार करताय तेव्हा तुम्ही
तुमच्या तुमच्या डोक्यात एक नॅचरली विचार येतो की आपण आपला जो काही गोल होता तो आपण मोडतो आहे. कारण की एका ठराविक गोलसाठी आपण जी SIP केली होती ते आज आपण मोडतो आहे. त्यामुळे तुम्ही त्या SIPला चिटकून राहण्याचा आपण जास्त शक्यता असते. कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला गोल मॅपच करणार नाही तर तेव्हा तुम्हाला डिसिप्लिन पण येणार नाही. जेव्हा तुम्ही गोल मॅप इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पण एक डिसिप्लिन येते. आणि जेव्हा आपल्या इन्व्हेस्टमेंटला गोल नसतो तेव्हा समजा मार्केट खाली पडलं तर आपला निर्णय चटकन बदलतो. मग आपण कुठेतरी आपली इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायचा विचार करतो. पण आपला जो गोल जर आपला निश्चित असेल आणि त्या गोलसाठी आपण SIP केलेली असेल तर आपण त्या SIPशी स्टिक राहतो. आणि जेव्हा पण तुम्ही फंड काढायचा विचार करताय तेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक फंडला तुम्ही प्रश्न विचारताय की ही SIP मी कशासाठी चालू केली होती, कुठल्या गोलसाठी मी ही SIP चालू केली होती. जर मी आज ती SIP मोडतोय म्हणजे मी भविष्यातलं माझं गोल मोडतोय, भविष्यातलं माझं स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर गोल मॅप्ड इन्व्हेस्टमेंट करायची आहे. पुढची अजून एक मोठी चूक लोक करतात की मार्केट खाली आले की SIP बंद करणे. सध्याचा डेटा जर बघायला गेलं तर 90 ते 95% लोक पहिल्या 3 वर्षातच SIP बंद करतात. कारण की का की मार्केट जेव्हा खाली येतं आणि जेव्हा त्यांची इन्व्हेस्टमेंट निगेटिव्हमध्ये जाते तेव्हा ते लोक काय करतात की आपले पैसे बुडतात असा विचार करतात आणि SIP थांबवण्याचा विचार करतात आणि थांबवतातही. मग मार्केट खाली आलं म्हणून SIP बंद आणि मार्केट वरती गेलं परत SIP चालू करणं. याच्यामुळे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला शेवटी लॉसच होणार आहेत किंवा रिटर्न कमी होणार आहेत. तर याचं सोल्युशन काय आहे की जेव्हा मार्केट खाली पडतं तेव्हा तुम्ही उलट ॲक्च्युअल तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे. कारण की का मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. युनिट्स म्हणजे काय की जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, समजा आपण ₹100 इन्व्हेस्टमेंट करतो आहे आणि त्या युनिट्सची प्राईस म्हणजे NAV नेट असेट व्हॅल्यू, त्याला आपण NAV म्हणतो. समजा ₹10 NAV असेल आणि आपण ₹100 इन्व्हेस्टमेंट करतो आहे तर आपल्याला ₹10 आपल्याला 10 क्वांटिटी येणार म्हणजे 10 युनिट येणार. आता समजा पुढच्या महिन्यात ती NAV झाली ₹5 म्हणजे 10 वरून ₹5 खाली आली आणि अगेन तुम्ही ₹100 इन्व्हेस्टमेंट करताय तर यावेळी तुम्हाला 10 युनिट नाही तर तुम्हाला 20 युनिट भेटणार. कारण की ₹5ला एक आहे. म्हणजे टोटल तुमच्याकडे युनिट्स किती झाले की पहिले 10 आणि आत्ताचे 20, तुमच्याकडे 30 युनिट्स झाले आणि तुमची इन्व्हेस्टमेंट ₹200. मग 200 डिवाइड बाय 30, 6 ते 7 तुमचं ॲव्हरेज NAV होणार. म्हणजे इथे सोल्युशन्स तात्पर्य काय की मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा तुम्हाला SIP वाढवायची आहे आणि मार्केट जेव्हा वरती जाते तेव्हा तुमची SIP कंटिन्यूस ठेवायची आहे. तुम्हाला तिथे हात लावायचा नाही आहे. 5वी आणि शेवटची चूक लोक काय करतात की म्युच्युअल फंडला फिक्स्ड डिपॉझिट समजणे. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट FDमध्ये काय की आपल्याला ठराविक रेटने आपल्याला इंटरेस्ट रेट भेटणार आहे. म्हणजे आता इथे कसं आहे की पहिल्या वर्षी तुम्हाला जवळजवळ आता 5 ते 6% फिक्स असणार ह्याच्यामध्ये FDमध्ये. पण म्युच्युअल फंडचं तसं नाही आहे. इथे तुम्हाला 5 ते 7 वर्ष तुम्हाला इथे द्यावंच लागणार आहे. तेव्हा कुठे तुमचा 12 ते 13% तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. मग लोक काय समजतात की म्युच्युअल फंड पण FD सारखंच आहे, प्रत्येक वर्षी आपल्याला फिक्स रेट भेटणारच आहे. पण ही पद्धत पूर्ण आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही पूर्णच चुकीची आहे. थोडक्यात काय की तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करताय तर नुकसान आहे तुमचं म्युच्युअल फंडमध्ये आणि तुमचं लाँग टर्म जर तुम्ही विचार करत असाल तर तुमचं भविष्य आहे त्याच्यामध्ये. तर इतकंच मला सांगायचं होतं की जेव्हा पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तेव्हा या 5 गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. जेणेकरून तुमच्या इन्व्हेस्टमेंटला एक अर्थ राहील आणि तुम्ही लाँग टर्ममध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्यासोबत घेऊन जाल. तर थँक्यू सो मच. अशाच फायनान्शियल नॉलेज इम्प्रूव्हमेंटसाठी अजून मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंट करू शकता. काही सजेशन असेल तर देऊ शकता कमेंटमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.